नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर MPSC 1506। आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न पुढील प्रमाणे। प्रश्न 1, मी पत्र लिहित असेन या वाक्यातील काळ ओळखा। 1. रीती भविष्यकाळ, 2. रीती वर्तमान काळ, 3. अपूर्ण भविष्यकाळ, 4. चालू भूतकाळ। उत्तर आहे 3. अपूर्ण भविष्यकाळ। मी पत्र लिहित असेन हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळचं उदाहरण आहे। प्रश्न 2, खालील शब्दातील नामसाधित विशेषण कोणते? 1. दयाळू माणूस, 2. धावती गाडी, 3. वाहते नदी, 4. हसरे मूल। उत्तर आहे 1. दयाळू माणूस। प्रश्न 3, मुख्यालय या शब्दाची योग्य संधी ओळखा। 1. विसर्ग संधी, 2. व्यंजन संधी, 3. स्वर संधी, 4. यापैकी नाही। उत्तर आहे 3. स्वर संधी। प्रश्न 4, चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा। 1. शशी, 2. सुधाकर, 3. नंदिनी, 4. भास्कर। उत्तर आहे 1. शशी। चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे शशी। प्रश्न 5, राजा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा। 1. शशी, 2. सुधाकर, 3. वजीर, 4. नृप। उत्तर आहे नृप। राजा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे नृप। प्रश्न 6, वाघ्या या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप सांगा। 1. वाघीण, 2. मुरळी, 3. वाघ, 4. यापैकी नाही। उत्तर आहे 2. मुरळी। वाघ्या या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप आहे मुरळी। प्रश्न 7, उखळ पांढरे होणे ह्या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। 1. खूप मेहनत करणे, 2. मेहनत वाया जाणे, 3. खूप भीती वाटणे, 4. भरपूर संपत्ती मिळवणे। उत्तर आहे 4. भरपूर संपत्ती मिळवणे। उखळ पांढरे होणे ह्या म्हणीचा योग्य अर्थ आहे भरपूर संपत्ती मिळवणे। प्रश्न 8, वाक्य म्हणजे काय? 1. शब्दसमूह, 2. अर्थहीन शब्दसमूह, 3. अर्थवाही शब्दसमूह, 4. यापैकी नाही। उत्तर आहे 3. अर्थवाही शब्दसमूह। वाक्य म्हणजे अर्थवाही शब्दसमूह। प्रश्न 9, आम्ही पुस्तक वाचले या वाक्यातील खालीलपैकी योग्य प्रयोग ओळखा। 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग, 4. यापैकी नाही। उत्तर आहे 2. कर्मणी प्रयोग। आम्ही पुस्तक वाचले हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे। प्रश्न 10, मरणात खरोखर जग जगते या वाक्यातील अलंकार ओळखा। 1. विरोधाभास अलंकार, 2. रूपक अलंकार, 3. श्लेष अलंकार, 4. उत्प्रेक्षा अलंकार। उत्तर आहे 1. विरोधाभास अलंकार। मरणात खरोखर जग जगते हे वाक्य विरोधाभास अलंकाराचं उदाहरण आहे। प्रश्न 11, मंदिरा हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? 1. तद्भव, 2. साधित शब्द, 3. तत्सम, 4. सिद्ध। उत्तर आहे 3. तत्सम। प्रश्न 12, जातिभ्रष्ट या शब्दाचा योग्य समास ओळखा। 1. बहुव्रीही समास, 2. तत्पुरुष समास, 3. द्वंद्व समास, 4. अव्ययभाव समास। उत्तर आहे 2. तत्पुरुष समास। जातिभ्रष्ट हा शब्द तत्पुरुष समासचं उदाहरण आहे। प्रश्न 13, तृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? 1. कर्ता, 2. कर्म, 3. अपदान, 4. करण। उत्तर आहे 4. करण। प्रश्न 14, वृत्ताची 4 चरण मिळून खालीलपैकी काय तयार होते? 1. चरण, 2. श्लोक, 3. ओळी, 4. पद्य। उत्तर आहे 2 श्लोक। वृत्ताचे 4। प्रश्न 15, तू आता झोपू नकोस हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? 1. विद्यार्थी वाक्य, 2. प्रश्नार्थक वाक्य, 3. आज्ञार्थी वाक्य, 4. यापैकी नाही। उत्तर आहे 3. आज्ञार्थी वाक्य। तू आता झोपू नकोस हे वाक्य आज्ञार्थी वाक्याचं उदाहरण आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। अनेक अशा व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।